मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या देवी भागवत पुराणांमधील गायत्री मंत्र जे आहेत त्यांचे 1008 नावे ऐकणार आहोत। तर जो कोणी हे 1008 नावं ऐकतो त्यांना 60,000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते असे देवी माताने सांगितले आहे। तर हे 60,000 यज्ञ फक्त 1000 नाव ऐकल्याने होतं, तर आपण रोज का नाही हे 1008 नावं ऐकायचे, म्हणजे रोज आपला 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होईल आणि आपले पापे सर्व जळून भस्म होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती धनधान्याची बरकती अन्नपूर्णा माताची बरकती अखंड लक्ष्मीची प्राप्ती अखंड सौभाग्यव्रतीची प्राप्ती होईल फक्त ह्या 1008 नावांनी। जो माझी सकाळ संध्याकाळ दुपार केव्हा पण हे उठता बसता माझे नावं ऐकतील त्यांना सर्व पुण्यमयीच घडेल, सर्व पुण्य लाभेल। ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांना हे 1008 नावं ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि संपूर्ण 9 दिवसाच्या नवरात्रीच्या व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे एक गायत्री मंत्र आहे। तर आपण आज या देवी भागवत पुराणमध्ये 1008 नाव गायत्री मंत्राचे ऐकणार आहोत। तर त्या अगोदर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे 1008 नावं ऐकतील। आणि तुमच्या खूप साऱ्या गावांच्या कमेंट्स आल्या, हजारो गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असेच कमेंट्स करत राहा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। शालिनी भक्तिसागर कथा महाकाल के उपाय 1 मिलियन आणि शालिनी भक्तिसागर हे माझेच चॅनल आहे तिघी, तर तिघी चॅनलांना सबस्क्राईब करून घ्या। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नवदुर्गा माताला कोटी कोटी प्रणाम वंदन करून 9 देवींचे स्वरूपांना आठवण करून 9 देवींना मी कोटी कोटी प्रणाम करते। आणि आज ह्या गायत्री मंत्रांच्या सरस्वती मातांचे मंत्र आहेत, हे लक्ष्मी मातेचे मंत्र आहेत, अष्टलक्ष्मीचे मंत्र आहेत। कोणत्या पण स्वरूपाच्या देवीच्या कुठल्याही देवीचं नाव घेऊन हे मंत्र जर आपण ऐकले म्हणजे त्या देवीला सर्व 1008 नावं समर्पित होतील। अष्टलक्ष्मी, अन्नपूर्णा माता, गायत्री माता, सरस्वती माता, जी देवी तुम्हाला तुमच्या मनात असेल त्या देवीचं बीजासनी माताचं नाव पण घेतलं म्हणजे कोणती पण देवीचं नाव घेतलं म्हणजे हे सर्व मंत्र तिला समर्पित होतील। तर या मंत्राचे खूप काही महत्त्व या पुराणमध्ये दिलेलं आहे। तर आता आपण या मंत्राचा जप करूया आणि दररोज लावायचे पण आहेत। अष्टमी नवमी पंचमी पासून या अष्टमी नवमी सप्तमी तिघी 4 दिवसांना खूप महत्त्व आहे। हे 1008 नावं ऐकायचे म्हणजे आपल्याला यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, कारण अष्टमीला होम होतो। तर होमाच्या दिवशी हे 1008 नावं तुम्ही लावून घ्या आणि हवनमध्ये नक्की टाका, हवन सामग्रीमध्ये स्वाहा स्वाहा करून। तर हे नावं तुम्ही आपल्या घरात सकाळ संध्याकाळ रोज लावा, म्हणजे तुमच्या घरातील नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल आणि तुमच्या मुलांना प्रगती व्हायला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल, एवढं या नावांमध्ये ताकद आहे। तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही हवन सामग्रीचा पुडा बोलवून घरातल्या घरात छोटा हवन करून हा व्हिडिओ लावून द्या आणि तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे ह्या एक मंत्रावर तुम्ही स्वाहा स्वाहा असे बोला आणि 60,000 यज्ञ पुण्यफळाची प्राप्ती करून घ्या। रोज माझे मिस्टरसुद्धा हे देवी पुराण ऐकत आहेत, मी ज्या वेळेस वाचते त्यावेळेस ते माझ्या जवळच बसलेले असतात आणि तुमच्या सर्व गावांच्या कमेंट्ससुद्धा मी त्यांना दाखवते, त्यांना पण खूप आनंद होतं की एवढे भाविक लोक तुझ्या हा व्हिडिओ ऐकतात आणि तुझ्या एवढ्या कमेंट्स करतात, तर त्यांना पण आनंद होतो। तर नक्की एक कमेंट्स करा। तर आता आपण या गायत्री मंत्राला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। गायत्री मंत्राचे 1008 नावं कुठल्याही देवीचं स्मरण करून तुम्ही हे 1008 नावं ऐकू शकतात। नारदांनी विचारले की सर्व धर्माचे जाणकार विद्वान प्रभू, आपल्या मुखाने श्रुती स्मृती व पुराणे यांचे मी मर्म खूप ऐकले, आता मला ते सांगा की सर्व पापहारिणी आणि सर्व विद्येकडे प्रवृत्ती कशाने होईल आणि सर्व पापांपासून मानव मुक्त होईल। सर्व
जे पण दोष आहे त्याच्यातून मुक्त होईल, तर ते काही विधी मला सांगा. त्यावेळेस ब्रह्मज्ञान व मुक्ती काय केल्याने मिळेल, हे ब्राह्मणांना उत्तम गती कशा काय मिळेल, हे सर्व नारदांनी विचारले. मग मृत्यूपासून सुटका कशी होईल, लोक कशामुळे आपले हे साधक बनतील, आणि साधन तपशीलवार सांगा. तर कुठले कुठले आहेत ते मला संपूर्ण सविस्तरपणे सांगा, असे नारायणाने सांगितलं. तेव्हा नारायण उत्तरादाखल बोलले, नारदा, तू धन्य आहेस. तुझा हा प्रश्न अत्यंत उत्कृष्ट आहे आणि सर्व जगाचा कल्याण करणार आहे. मी तुला गायत्री मंत्राचे 1008 नावं सांगतो. ती नीट लक्षपूर्वक ऐक. ही नावे दिव्य आहेत, कल्याणकारी आहेत, भक्तांच्या सर्व पापांपासून मुक्त देणारी आहेत, तशी सर्व पातकांचा नाश करणारी आहेत, धन धान्याचा भंडार भरून देणारी आहेत आणि लक्ष्मी माताची अखंड चिरकाल लक्ष्मीची प्राप्ती करून देणारी आहेत. स्वतः भगवंताने सृष्टी निर्मितीची प्रसंगी ती नावं सांगितली, स्वतः शिवाने सांगितली आहे शक्ती करता ही नावं. तर ही नावं नक्की ऐकण्याचे करावे आणि तीच मी तुला आता सांगणार आहे, जी शिवाने स्वतः शक्ती करता सांगितले आहे. आणि साक्षात शिवाने या सहस्रनामा स्तोत्राचा जप केला होता. शिव, विष्णू, ब्रह्मा या नावांचा सतत जप करीत असतात. जो कोणी ह्या नावाचा जप करत असतो, नुसतं श्रवण मात्र सर्व पापे त्यांचे नष्ट होऊन जातात. ते मी तुला गायत्री बीज यांचे मंत्र सांगत आहे, ते नीट लक्ष देऊन आहे. गायत्री ही यांची देवता आहे, हल हे यांचे बीज आहे आणि स्वर ही यांची शक्ती आहे. मातृका अक्षरांनी अंगन्यास व करन्यास करवायचे असतात. आता भगवतीचे ध्यान सांगतो ते आहे. कमळावर कुमारी वयाची भगवती गायत्री बसलेली आहे. तिची 5 मुखे लाल, पांढऱ्या, पिवळ्या, निळ्या आणि तेजस्वी रंगाची आहेत. 3 नेत्रांनी तिची शोभा खुलून दिसत आहे. तिने आपल्या गौर गुलाबी देहावर लाल कमळाचे हार धारण केले आहे, असून त्यात अनेक रंगाचे मणी गुंफलेले आहेत. तिच्या 2 हातात कमंडलू असून पुन्हा 2 हातात वरमुद्रा व जपमाळ आहे. हंस हे तिचे वाहन आहे. अशा मनोहर स्वरूपिणी भगवती गायत्रीला तुला आता मी मंत्र सांगतो. गायत्रीला भजा असे साक्षात नारदांना सांगितले आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा हे गायत्री मंत्राचे जप करीत असतात. तर आता हे गायत्रीचे पवित्र 108 नावं ऐका. जो कोणी भाग्यवान असेल त्यालाच हे पवित्र 1008 नावं ऐकायला मिळेल. तर पाणीचा ग्लास एक नक्की ठेवा, बाटली नक्की ठेवा. हे पाणी आपल्या मुलांना द्या, कारण सरस्वती माता विराजमान राहील. गायत्रीचे 1008 नावं. अचित्य लक्षणा, अव्यक्ता, अर्थ मातृमहेश्वरी, अमृता, अर्णम मध्यस्था, अजिता, अपराजिता, अनामिदी गुणाधारा, अर्कमंड संस्थिता, अजरा, अजा, अपरा, अधर्मा, अक्षसूत्रधरा, अधरा, आकारादीक्षकारता, अंजनदी प्रतीकाक्षा, अंजनद्री निवासिनी, आदिती, अजपा, अविद्या, अकार दीक्षकारंता, अरविंद निबेक्षणा, अंतर्बहिस्थिता, अविद्या विद्यावासिनी, अंतरात्मिका, अजा, अजमुखवासा, अरविंद निभानना, अर्धमात्रा, अर्थधानाज्ञा, अरिमंडलमर्दनी, असुरंगिनी, अमावस्या, अलक्ष्मी घन चार्तित्ता, आदिलक्ष्मी, आदिशक्ती, आकृती, अयाततांना, आदिती पदविचारा, आदिती परिसेविता, आचार्या, आवर्तना, आचारा, आदिमूर्ती निवासिनी, अग्नेयी, आमेरी, आद्या, आराध्या, आसानस्थिता, आधारनिलया, आधारा, आकाश शांती निवासिनी, आद्याशरसमायुक्ता, अंतराक्षरूपिणी, आदित्य मंडलगता, अंतर्ध्वतनाशिनी, इंदिरा, इष्टदा, इष्टा, इंद्रवर निभीक्षणा, इरावती, इंद्रपदा, इंद्राणी, इंदुरूपिणी, इषुष्टकोंडसयुक्ता, इषुसंधानकारिणी, इंद्रनील समाकारा, इडांग पिंगल रूपिणी, इंद्राक्षी, ईश्वरी देवी, इहत्राय विवर्जिता, उमा, उषा, उर्वाल कलफलनानना, उडुप्रभा, उडुप्रती, उडुनिभा, उडुपा, उडुमध्यगा, ऊर्धव, ऊर्धवकेशी, ऊर्धव दोगिती भेदिनी, ऊर्धव बाहुप्रिया, उर्मिमाल वांग्रदायिनी, ऋतुम, ऋषी, ऋतुमत्ती, ऋषिदेव नमस्कृता, ऋग्धवे, ऋणहत्री, ऋषिमंडलचारिणी, ऋग्दिदा, ऋजुमार्गस्था, ऋजुधर्मा, ऋतुप्रदा, ऋग्धवेलनिलया, ऋती, लुप्तधर्म प्रवृत्तिनी, लुतारीर समिता, लुतादिविषहरणी, एकाक्षरा, एकमात्रा, एका, एकनिष्ठा, ऐन्द्री, ऐरावतारूढा, ऐकमा कामुष्यप्रदा, ओंकारा, औषधी, ओता, ओत प्रेत निवासिनी, और्वा, औषध संपन्ना, औषसन फलप्रदा,
अंग मंगलस्थित देवी, अंककार मनुरूपिणी, कात्यायनी, कालरात्री, कामाक्षी, कामसुंदरी, कमला, कामिनी, कांता, कामदा, कालकंठिनी, करस्तुरनभरा, करवीर सुवासिनी, कल्याणी, कुंडलवती, कुरुक्षेत्र निवासिनी, कुरुविंदलकारा, कुंडली, कमुदलया, कालजीवा, करालया, कालिका, कालरूपिणी, कमनीयुना, कांती, कलाधरा, कुमुदंती, कौशकी, कमलाकारा, कामचार प्रभाजिनी, कौमरी, करुणापांगी, ककुवंता, करिप्रिया, केसरी, केशवनुता, कंदम कुसुप्रिया, कालिंदी, कालिका, कांची, कलशोवंदस्तुता, काममाता, क्रममती, कामरूपा, कृपावती, कुमारी, कुंडनिलया, किराती, कीरवाहना, कैकई, कोकिलापा, केतकी, कुसुमप्रिया, कमंडलधरा, काली, कर्मनिर्मूलकारिणी, कलहंसती, कक्षा, कृतकौतक मंगला, कौस्तरी तिलका, कंप्रा, करिद्रगमना, कहू, कर्पूरलेपणा, कृष्णा, कपिला, कुहारश्रया, कुटस्था, कुदरा, क्रमा, कुक्षात्तरविष्टपा, खडगखेटकरा, करवा, खेचरी, खगवाहना, खंडांगधारिणी, ख्याता, खगराज परिस्थित, खलदागिनी, खडिंतजरा, खडांक्य प्रदायिनी, खंडेतु तिलिका, गंगा, गणेशगृह पूजिता, गायत्री, गोमती, गीता, गांधारी, गानलोलुपा, गौतमी, गामिनी, गाधा, गंधस्परा सेवता, गोविंद चरणक्रांता, गुणत्रय विभिता, गंधर्वी, ग्रहरी, गोत्रा, गिरीशा, गहना, गर्मी, गुहावासा, गुणवती, गुरुपाप प्रणशिनी, गुरुवी, गुणवती, गुह्या, गोपत्व्या, गुणदायिनी, गिरिजा, गुहमातंगी, गरुडध्वज वल्लभा, गर्वपापहारिणी, गोदा, गोकुलस्था, गदाधरा, गोकुकर्ण नीलसयक्ता, गुहमंडलवर्तिनी, घर्मदा, घणदा, घंटा, गोरधानवर्धमिणी, घृणमंत्रमयी, घोषा, घनसंपाददायिनी, घंटार्वप्रिया, घ्राणा, घृणसंतुष्टकारिणी, घनारी मंडला, घृणा, घृताची, घणवेगिनी, ज्ञानधातुमयी, चर्चा, चर्चिता, चारुहंसिनी, चटुला, चंडिका, चित्रा, चित्रमाल्यविभूषता, चतुर्भुजा, चरुदंता, चातारी, चरितप्रदा, चालुका, चित्रवंशदाता, चंद्रम, कर्णकुंडला, चंद्रहंसा, चारुदात्री, चकोरी, चंद्रग्रामिनी, चंद्रिका, चंद्रधांत्री, चौरी, चौरा, चंडिका, चंचद्वागिनी, चंद्रचूडा, चोरविनाशिनी, चारुचंदनलिप्तांगी, चंचामरी विजिता, चारुमध्या, चारुगती, चंद्रिला, चरुरूपिणी, चारुहोमप्रिया, चार्वाचरिता, चक्रबाहुका, चक्रमंडल मध्यस्था, चंद्रमंडल दर्पणा, चक्रवाकस्वाणी, चेष्टा, चित्रा, चारुविलासिनी, चित्रुस्वरूपा, चित्रावती, चंद्रमा, चंदनप्रिया, चोदात्री, चीरप्रज्ञा, चातका, चारुहेतकी, क्षयत्रा, क्षयधरा, छाया, छंद परिच्छदाका, छाया, छिद्रणखा, छंदेंद्री विस्फुरणी, छंदानुष्ठा, प्रतिष्ठा, छिद्राप द्रवभेदिनी, छेदा, छत्रेश्वरी, छिन्ना, छुरिका, छेदनप्रिया, जननी, जन्मरहिता, जातवेदा, जगन्मयी, जानवी, जटिला, जेत्री, जन मरणवर्जिता, जंबूदीपवती, ज्वाला, जयंती, जयशालिनी, जितेंद्रिया, जितक्रोधा, जितामित्रा, जगत्प्रिया, जातुरूपमयी, जिह्वा, जानकी, जगती, जरा, जनित्री, जौततनया, जगत्रहेतशिनी, ज्वालामुखी, जपवती, ध्वरदनी, जितविष्टा, जिताक्रमातयी, ज्वाला, जागृती, ज्वर देवता, ज्वलंती, जलदा, ज्येष्ठा, जोगाष्टप, स्फोट, दिगमयी, मुखी, जंबुंगी, जंबुजा, जृभा, ज्वलमनक्य, कुंडला, जिंजिका, जननिर्घोषा, झंजार, मारुत, वेगनी, ज्वलकी, ढोल, वाद्यकुशला, झरूपा, अभुजा, टंकबाण समायुक्ता, टंकणी, टंकभेदिनी, टंकिन गणकृता, कोशा, टंकनी, यमहोरसरा, टंकाकार करिणी, देवा, ढम ढम, शब्द निदिनी, ढामरी, डाकिनी, डिंबा, दंडुमोरक निर्जिता, डांबरी, तंत्र मार्गस्था, डुमरू डुमरू नदिनी, दिंडीर वसहा, डिंबिल सतक्रीडा परायणा, ढुंडी विघ्नेश जननी, ढंकास्था, डिबलितची, नित्यज्ञाना, निरूपमा, निर्गुणा, नर्मदा, नदी, त्रिगुणा, त्रिपदा, तंत्री, तुलसी रूपात्मा, त्रिविक्रम, पदाक्रांता, तुरही पदगामिनी, तुराणी, दीक्षकांशा, तामसी, तुपना, तुरा, त्रिकाल, लोपसंपणा, त्रिवेणी, त्रिलोचना, त्रिशक्ती, त्रिपुरा, तुंगा, तुरंगवदना, तिमिंगगीला, त्रिवा, त्रिसेता, तामसिधिनी, तंत्रमंत्र विशज्ञा, तनुमंद्या, त्रिविष्टपा, त्रिसंध्या, त्रिसंदनी, तोषा संस्था, ताल प्रतापिणी, तांटकिनी, तुषाराबा, तुहाहिल चलवासिनी, तंतुचाल समायुक्ता, तारहाल विलप्रिया, तिल होमप्रिया, तीर्था, तमाल कुसुमिकृती, तारका, त्रियता, तन्वी, त्रिशंक परिवार्ता, तलोधरी, तिलोभूषा, तांटक प्रिय वाहिनी, त्रिजटा, तितरी, तृष्णा, त्रिविधा, तरुणाकृती, तप्तकांचन,
कांत्य संकाशा तप्त कांचन भूषणा त्र्यंबिका त्रिवर्गा त्रिकाल ज्ञानदायिनी दर्पणा द्रुप्ता तृप्ता तामसी तिंबुरस्तुता तर्शक्यता त्रिगुणाकार त्र्यंबगी धनुवल तात्यकारी तारवा दांता दोहिनी दीनवत्सला दानवांतकरी दुर्गा दुर्गासुरबृहाणी देवरीती दिवारात्री द्रौपदी दुंबभीवसना देवयानी दुरावासा दरिद्रछेदिनी दिवा दामोदर प्रिया दीप्ता दिगवासा दिगमोहिनी दंडकार निलया दांडिनी देवपूजा देववंद्या द्विष्टा द्वेषणी दानवाकृती दीननाथ स्तुता दिशा देवता दी स्वरूपिणी धात्री धनुर्धरा धेनु धरिणी धर्मचारिणी धरंधरा धराधारा धनदा धन्यदेहिनी धनधान्य लक्ष्मी धर्मशीला धनाक्ष धनुर्वेद विशारदा धृती धान्या धृतपदा धर्मराजप्रिया ध्रुवा ध्रुमावती धूमकेशी धर्मशास्त्र प्रकाशिनी नंदा नंदप्रिया निद्रा नुनता नंदानत्मिका नर्मदा नलिनी नीला नीलकंठ समप्रक्षा नारायण प्रिया नित्या निर्मला निर्गुणा निधी निराधारा निरुपमा नित्यशुद्धा निरंजना नादबिंद कलातीता नादबिंद कलात्मिका नुसिय नगधारा नुपत विभिक्षितता नरकलशे केशमणि नारायण द्वा नीरवंद्या निराकारा नारद प्रियकारिणी ज्ञानज्योत समाख्या निधिधा कर्म निर्मलात्मिका नवसूत्रधरा नीती निरपद्रवकारिणी नंदजा नवरत नाट्य नोमशान्य नैमशारण्य वासिनी नवनीत प्रिया नारी नीलजूतमित निवासिनी निमेशिनिया नदीरूपा नीलग्रीवा निशाक्षरी नामावली निशुंभध्यानी नागलोक निवासिनी नवजाबुन प्रख्या नागलोकदी देवतानुपुर क्रांतचरणा नरचित्त प्रमोदिनी निमकार नयना निर्कांत समविना नंद नोद निलया निर्विभोपचारिणी पार्वती परमोदरा परमात्मिका परा पशकोश निर्विक्ता पंचपात पशहाकिनी पंचतीक विज्ञाता पंचिका पंचरूपिणी पौर्णिमा परम प्रीती परतेज प्रकाशिनी पुराणी पौर्षी पुण्या पुंडरीक निभेक्षणा पाताल तल निर्मगणा प्रीता पीतावृत्तीने प्रावणी पादसीता पेशला पाव नाशिनी प्रजापती परिश्रांता पर्वस्तनमंडला पद्यप्रिया पद्यसंस्था पद्याक्षी पद्यसंभवा पद्यपात्रा पद्यपदा पद्दिनी प्रियभाषिनी पशुपाश विनिमूर्तका पुरंदी पुरवासुनी पुष्कला पुरुषा पूर्वा परिजातक सुप्रिया पतिव्रता पावत्रिंगी पुष्प सहास परायिना प्रत्यागवस्थिती पौत्री पुत्र पौत्रा पौसवनी पटशाधरा पंथी पुत्रुलोक प्रयादिनी पुराणी पुण्यशीला प्रणर्ती विनाशिनी प्रद्युम्न जननी पुष्टा पितामह परिग्रा पुंडरीक परास्वा पुंडक्षी वाणना पृथजंगा पृथभुंजा पृथबाधा पुतुधरी प्रवाशलोभा पिंगाक्षी पीतवासा प्रचापला प्रसवा पुष्टी पुण्या प्रतिष्ठा प्रणवागती पंचवर्णा पंचवाणी पंचिका पंचार संस्थिता परमाया परमज्योती परमगती परमांगती परकाष्ठा परेशानी पावनी पावभूती पुण्यभद्रा पुरुच्छिता पुष्पहासा पृतुंदरी पीतांगी पीतवसना पीतशया पिशाचिनी पीतव्रता पिशाचिनी पाटलाक्षी पटुक्रिया पंचभक्ष प्रियक्षारा पुतानी प्राणघातिनी पुत्रांगवण मध्यस्थिता पुण्यतीर्थ निबेशविता पंचांगी पराशक्ती पल्माद हादकारणी पुष्पकांड स्थितां पुष्यं पुष्पलोकी विष्टा प्राणप्रिया पंचशिका पंत्रगोपर्याशिनी पंचमात्रतित्मा पृथ्वी प्रातिका पुत्रदोहिनी पुराण न्याय भीमसा पाटली पुष्पंदिनी पुण्यप्रजा पारदात्री परम गोचरा प्रबाल शोभा पुण्यार्षा प्रणव फलवादोरी फलिनी फलदा फलगु पूतकारी फलकाकृती फनिद्र भोग शयना फनिमंडल मंडिता बाल बाला बहुमता बालातप निभाशिंका भलभद्र प्रिया वंद्या वडवा बुद्धिस्तुतिता बंदादेवी बुलवती बडीशग्नी भली प्रिया भादवी बोधिता बुद्धि बंधुक कोसृप्रिया भाल भानु प्रभाकरा भाही बाहन देवता बृहस्पतिस्तुता वृदा वृंदावन विहारिणी बालकिनी बालहिरा बिलाहिरा बिलवासा बृहद बहुनेत्रा बौद्ध बहुतकर्णा वस्तिका बहुबाहु युक्ता बीजरूपिणी बाहुरूपिणी बिंदांत कालदीता बिंदानुस्वरूपिणी बंधु गोपली त्राणा बंध प्रतिश्रम वासुनी वृद्धाकृका बृहस्तत कंदा बृहती बाण पातिनी वृद्धाक्षता बहुनता वनिता बहुविक्रमा मध्यस्थिना बिल्वपत्र तलस्थिता बोधदम निजवासा पंडिस्ता बिंदु दर्पणा बाला बाणासन वडनाल वेगिनी ब्रह्मांड ब्रहिस्तता ब्रह्म कंकन स्तुत्रिणी भवानी भीषणवती भावानी भयहारिणी भद्रकाली भुजाक्षी भारती
भारत शया भैरवी भीषणकारा भूतिता भूतमालिनी भीमानी भोग निर्ता भद्रदा भूरी विक्रमा भीतवासा भुगलता भार्गवी भूसरचिता भागीरथी भोगवती भवनस्तवा भीष्वकरा भामिनी भोगिनी भाषा भवानी भीरदक्षणा भर्गवती भीमवती भवबंधन विमोचिनी भजनीया भूतदात्री रजिता भुवनेश्वरी भुजंगवलया भीमा भुरंडा भागदेयिनी माता माया मधुमेती मधुजीवा मधुप्रिया मधुदेवी महादेवी महाभागा मालिनी मीललोचना मायातीता मधुमती मधुमासा मधुद्रवा भानवी मधुसुमता मेरुतनया मंदार कुस मिर्चिता मंजू मंजिरचरणा मोक्षदा मंजुभाषिनी मधुरद्राविणी मुद्रा मलया मलयामिंत मेधा मरकंत श्यामा मागधी मेनात्मकजा महामारी महावीरा महाश्यामा मनुस्तुता मातृका मिहारभासा मुकुंद पद विक्रमा मूलाधार स्थिता मुग्धा मणिपूरक वासिनी मृगाशी महिषारूढा महिषासुरमर्दनी योगासना योगज्ञा योगा यौनश्रया यौवनी युद्धमस्ता यमुना युगधारिणी यक्षिणी योगस्तुता यक्षराज प्रस्तुस्तिनी यात्रा यान विधाग्या यंदु वंश समृद्ध्वा यकारदिहार कांता याजाशी यज्ञरूपिणी यामिनी योग निरता यादधान भयंकरी रुक्मणी रमणी रामा रेवती रेणुका रती रौद्री रौद्रप्रियाकरा राम माता रती प्रिया रोहिणी राजदा रेवा रमा रजीव लोचना राकेशी रूप संपना रत्न सिंहासन स्थिता रत्न माल्यांबधरा रक्तांब धुन लेपणा राजहंस समारूढा रंभा रक्त बलिप्रिया रमणीय युगधारा रजितखिल भूतला रुरुचर्म परिधाना रथणी रत्नमलिका रोगेशी रोगशमणी राविनी रोमहर्षिणी रामचंद्र पदाक्रांता रावण छेदकारिणी रत्नवस्त्र परिच्छना रक्त रतस्था रुक्मभूषणा लज्जादी देवता लोला ललिता लिंगधारिणी लक्ष्मी लोला लुप्तविशा लोकिनी लोकविश्रुता लज्जा लंबोदर देवी ललना लोकधारिणी वरदा वंदिता विद्या वैष्णवी विमलाकृती वाराही विरजा वर्षा वरलक्ष्मी विलासिनी विनीता व्योम मध्यस्थना विराजन संस्थिता वारिणी वेनसंभुता वितिहोत्रा विरूपणी वायुमंडल मध्यस्था विष्णुरूपा विधिप्रिया विष्णुपत्नी विष्णुमती विशालाक्षी वसुंधरा वामदेव प्रिया वेला व्रजिनी वसुदोहिनी वेदार्शर परितांगी वाजपेयी फलप्रदा वासवी वामजननी वैकुंठ लोलिल्या वरा व्यासप्रिया वर्मंधरा वाल्कमी परिसेवा शाकंबरी शाकिनी शांता शारदा शार्णांगती शांतोदरी शुभाचारा शुंभाचरी सुर विमार्धनी शोभावती शिवाकारा शंकराध्वर शिरणी शोना शुभाशया शुभ्रा क्षीर संदानकारिणी शरावती शरिंददा शरज्योतत्सना शुभानना शुर्भा शूलिनी शुद्धा शबरी शूकवाहना श्रीमती श्रीधरानंदा श्रवण नंददायिनी शर्वाणी शर्वरिवंद्या षडभाषा षडऋतुप्रिया षडधार स्थिता देवी क्षणमूक प्रियकारिणी षडंग रूप स्मिता सुरासुर नमृस्थिता सरस्वती सदाधारा सर्वमंगलकारिणी सामना प्रिया सूक्ष्मा सावित्री सामसंभा सर्वाफसा सदानंद सूतनी सागंबरा सर्वेश्वरी प्रिया सिद्धी साधुबंध परिक्रमा सप्तशिर मंडलगता सोममंडल वासिनी सर्वज्ञा सांद्र करुणा समानधिक वर्जता सर्वतुंगा संगहीना सदृणा सकल लेशना सरदा सूर्यतना सुकशी सोमसहित हिरण्यवर्ण हारिणी रुणी हंसवाहिनी सोम वस्त्र परितागी क्षीरब्दी तनया शमा गायत्री सावित्री पार्वती सरस्वती वेदगर्भा वराह श्री गायत्री आणि परंबिका. तर ही अशी 1008 नावं गायत्रीची मी तुम्हाला इथे श्रवण करून दाखवली. जो कोणी हे गायत्री 1008 नाव श्रवण करतो त्याला 60,000 यज्ञ केलेल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. तर हे 1008 नावं दररोज ऐका आणि अष्टमी नवमी सप्तमी आता येत आहे 3 दिवस बिलकुल ऐकायचे. घरात सकाळ संध्याकाळ रोज लावा. या अशा 1008 नावांनी ऐकल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीत विकासात वाढ होईल. तर ही ललिता पंचमी ही खूप महत्त्वाची पंचमी असते आणि रोज पण प्रत्येक दिवस आपल्याला महत्त्वाचाच दिवस असतो. तर या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांच्या जिभेवर हा अक्षर नक्की लिहा. मी तुम्हाला देवी पुराणामध्ये पण सांगितलंय की डुकराने फक्त एम असं केलं तर त्याचा मोक्ष झालेला होता. तर तुम्हाला तो एम आपल्या मुलाच्या जिभेवर दर्भासनाची काडी घेऊन शहदाने जिभेवर एम असं लिहा. म्हणजे ते सरस्वती त्यांच्या जबानवर विराजमान राहील जिभेवर आणि ते अभ्यासात खूप प्रगती करतील. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हे नक्की लिहायचं आहे. रोज पण तुम्ही असं लिहून तुमच्या मुलाच्या बुद्धीत प्रगतीत वाढ करायचं असेल तर एम हा अक्षर नक्की लिहा. ओम एम क्लीम चामुंडाय उच्चय नमः आपण बोलतो त्याच्यातला एम तुम्हाला लिहायचा आहे शहदाने.
दर्भाच्या काडीवर, दर्भाची काडी नसेल तर सोन्याचं जे पण काही तुकडं असेल कानातलं काढून तुम्ही ते शहदमध्ये डुबून तुम्ही जिभेवर एम लिहून घ्या, म्हणजे मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील आणि त्यांच्या अभ्यासात बुद्धीत विकास वाढेल. आईने करा हे काम नक्की. तर मी तुम्हाला 1008 नावं सांगितली आहेत. तर अशी गायत्रीची जी 1008 नावं आहेत ती अतिशय पुण्यदायक आहेत, पापनाशक करणार आहे, विपुल संपत्ती देणारी आहेत. 1008 नावं आहेत. या नावाने गायत्रीला खूप खूप संतोष होतो. ही गायत्री माता खूप प्रसन्न होते. आणि याच्या पठण अष्टमीला ब्राह्मणासहित करावे. विशेष म्हणजे पठण करण्यापूर्वी किंवा पूजा, ध्यान, होम, जप करावा. हे वाटेल त्याला देऊ नका. ज्यांना हे 1008 नावं आवडतात त्यांनीच हे 1008 नावे ऐका. असे सशिष्ट अशा ब्राह्मणाला ही गायत्री विद्या द्यावी. भ्रष्ट साधकाला नातलग असेल तर त्याला देऊ नये. ही विद्या लिखित स्वरूपात ज्या घरी असेल, ज्यांच्या घरी हा व्हिडिओ येत असेल किंवा जो कोणी हा व्हिडिओ ऐकेल त्याला कोणत्याही याचे भय राहणार नाही. भूत पिशाचपासून त्याची सुटका होईल आणि त्यांची दरिद्रता कायमची दूर होईल. त्याचे ग्रहदोष, वास्तुदोष असे दूर होतील आणि चंचल अशी लक्ष्मी सुद्धा त्यांच्या घरी कायम स्थिर राहील. ज्याच्या घरी हा व्हिडिओ ऐकला जाईल त्याच्या घरी लक्ष्मी अशी कायम स्वरूपी अखंड लक्ष्मी चिरकाल राहील. ही रहस्यमयी विद्या अत्यंत गुप्त आहे. हिच्यामुळे मनुष्याला खूप काही पुण्य मिळते. तो जरी दारिद्र्य राहिला तरी सुद्धा धनवान व्हायला मदत होते. फक्त हे 1008 नावं ऐकल्याने. आणि त्यांना मोक्षाची इच्छा असेल तर त्याला मोक्षच मिळतो आणि कामी असेल तर त्याला कामना पूर्ण होते. रोगापासून सुटका होते, बंधनापासून सुटका होते. या 1008 नावाचे एवढे सामर्थ्य आणि महत्त्व आहे. जो ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, सोने चोरणारा, फार काय सांगू, गुरुची पत्नी मग्न आणि गमन करणारा तो मनुष्य सुद्धा पापमुक्त होतो. फक्त ह्या 1008 नावं ऐकल्याने तो पापमुक्त होऊन जातो. इतकेच नव्हे तर जे काही खाऊ नये असे खाणारा बी, मांस मदिरा पिणारा बी, तो सुद्धा कायम या ऐकल्याने, शब्द ऐकल्याने मुक्त होऊन जातो. तर नारदा या मानवाला ब्रह्मसायुज्य पदवी देणारे असे निर्मळ गुपित आज मी तुझ्यापाशी प्रवृत्त केली आहे. 1008 नावं. तर ही 1008 नावं ऐकण्याचे करावे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये जय माता दी नाही तर तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. जय माता दी.